नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, NHM तर्फे इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कंत्राटी पदभरती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे आणि ही पदभरती होत आहे उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत. इथे ही कंत्राटी भरती केली जात आहे आणि या भरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य विभागातील पदे भरली जाणार आहेत. ती कशा प्रकारे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि या जाहिरातीबद्दलची जी सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे ती यांच्या वेबसाईटवरती www.umcgovernment.in या वेबसाईटवर सर्व माहिती ते उपलब्ध आहे. आणि ही जी PDF असेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून भेटणार आहे. तिथे डाउनलोड करून घेऊ शकता किंवा याची लिंक तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पुरवलेली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बघा, दिनांक 13/8/2025 दिवशी जाहिरात तिथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची तारीख जी असणार आहे 13 तारखेपासून तुम्हाला 4 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. आणि अर्ज करण्यासाठी जी तारीख असणार आहे ती 14 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. त्यासाठी पत्ता जो असणार आहे तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता आहे अर्ज वॉर रूम, 2रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर 3. इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सर्व अर्ज इथे सबमिट करायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत बाकीची जी माहिती आहे ती आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहून घेऊ. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनीच आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करा. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटेल. त्याच्यामध्ये बघा, NUHM अंतर्गत ही सर्व पदे इथे भरली जात आहेत आणि ही सर्व जी पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत. 4 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तर चला आता कोणती पदे ती आपण ते पाहून घेऊ. तर पहिले जे पद आहे ते एपिडेमियोलॉजिस्टचं हे पद असणार आहे. यासाठी एक जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल आणि या पदासाठी 35,000 रुपये दरमहा इथे पगार तुम्हाला दिला जाणार आहे. एकच जागा आहे, ते पण खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ते असणार आहे. या पदासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे ती एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ अशा प्रकारचं लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन पण इथे लागणार आहे. दुसरं जे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं हे पद आहे. यासाठी 2 जागा इथे रिक्त आहेत आणि या 2 जागा तुम्हाला याच्यासाठी 32,000 रुपये एवढं मानधन इथे दिले जाणार आहे. 2 जागा रिक्त आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS, MDS, BAMS अशा प्रकारची तुम्हाला अर्हता इथे पाहण्यासाठी भेटून जाईल आणि ते पण तुम्हाला काउन्सिलचं नूतनीकरण तिथे कंपल्सरी असणार आहे. तिसरं जे पद आहे आपलं स्टाफ नर्सचं पद आहे आणि ते तुम्हाला 2 जागा पाहण्यासाठी भेटून जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्सचे तुम्हाला या जाहिरातीमध्ये भरपूर जागा पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इथे पण बघू शकता 14 जागा आहेत. इथे 2 जागा स्टाफ नर्सच्या, परत इथे 4 जागा, अशा प्रकारे भरपूर जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून जाईल. तर बघा, तिसरं जे पद आहे इथे स्टाफ नर्सचं पद असणार आहे. इथे तुम्हाला 2 जागा सांगितलेल्या आहेत आणि या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे. विजा अ साठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 1 जागा, अशा 2 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील. या पदासाठी तुम्हाला JNM आणि BSc नर्सिंग अशा प्रकारची अर्हता इथे लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पण इथे लागणार आहे. चौथं जे पद आहे आरोग्य सेविकाचं हे पद आहे आणि याच्यासाठी 7 जागा रिक्त आहेत. ANM विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे. इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे आणि या पदासाठी 18,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे. भजब साठी 1 जागा आहे, विमा साठी 1 आहे आणि ओपनसाठी 5 जागा, अशा एकूण इथे 7 जागा भरल्या जात आहेत. ANM प्रसेविका आरोग्य सेविका या पदासाठी. 5वं जे पद आहे औषध निर्माताचं पद आहे. या पदासाठी 3 जागा इथे रिक्त आहेत आणि या पदासाठी 17,000 रुपये एवढं मानधन इथे दिले जाणार आहे. आता शैक्षणिक अर्हता M फार्मा, D फार्मा, B फार्मा अशा प्रकारचं लागेल आणि त्यासोबत तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नूतनीकरण लागणार आहे, कंपल्सरी आहे. 6वं जे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे. या पदासाठी 1 जागा इथे रिक्त आहे. 17,000 दरमहा इथे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या पदासाठी आणि त्याच्यानंतर या पदासाठी BSc + DMLT अशा प्रकारचं शैक्षणिक अर्हता लागेल आणि इथे पण तुम्हाला काउन्सिलचं नूतनीकरण कंपल्सरी असणार आहे.
आता त्याच्यानंतर जे दुसरे पदे असणार आहेत ती 15वा वित्त आयोग अंतर्गत ही पदे असणार आहेत. अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये तुमची ही पदे भरली जाणार आहेत. तर बघा याच्यामधील जे पहिलं पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी म्हणजे स्त्रीसाठी, एकूण 14 जागा इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील आणि या पदासाठी 20,000 रुपये एवढे तुम्हाला दरमहा पगार इथे दिला जाणार आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे विजा अ साठी 1 जागा आहे, ब जड साठी 1 आहे, इमाव साठी 5 आहेत, आदुग साठी 3 आणि खुल्या प्रवर्गासाठी 4 जागा, अशा एकूण 14 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील. या पदासाठी JNM BSc नर्सिंग विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे आणि इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन असं कंपल्सरी असणारच आहे. दुसरं जे पद आहे स्टाफ नर्स पुरुषचं पद आहे, यासाठी 2 जागा अशा रिक्त असणार आहेत आणि ते पण तुम्हाला शैक्षणिक अर्हता तेच लागणार आहे आणि पगार पण तुम्हाला 20,000 रुपये एवढाच इथे दिला जाणार आहे. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आणि विजा अ साठी 1 जागा, विजा अ साठी 1 जागा, अशा जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील. त्याच्यानंतर तिसरे जे पद आहे बहुउद्देशीय कर्मचारी MPW पुरुषसाठी हे पद आहे आणि या पदाच्या 25 जागा इथे भरल्या जात आहेत. 18,000 पगार दिला जाणार आहे आणि 12वी पास प्लस सायन्स तुम्हाला त्याच्यामध्ये लागणार आहे. सोबतच सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सचा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला या पदासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर आणखी जे पदे असणार ते आहेत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत, म्हणजे HBT दवाखान्या अंतर्गत भरली जाणार आहे. तर याच्यामध्ये पहिले जे पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी पद आहे, या पदाच्या 4 जागा रिक्त आहेत आणि या पदासाठी 20,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे. 12वी विथ त्याच्यानंतर तुम्हाला JNM किंवा BSc नर्सिंग विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे. रजिस्ट्रेशन इथे पण कंपल्सरी सांगितलेलं आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, इमाव साठी 1 आहे, 600 माप्रोसाठी 1 जागा, अशा 4 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील. दुसरं पद जे असणार आहे स्टाफ नर्स पुरुषसाठी असणार आहे, इथे 1 जागा रिक्त असणार आहे. या पदासाठी पण 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला सारखीच लागणार आहे, JNM BSc नर्सिंग आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे अनिवार्य असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही जागा असणार आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे बहुउद्देशीय कर्मचारी MPW पुरुषसाठी आहे आणि इथे 7 जागा भरल्या जात आहेत. 12वी सायन्स त्याच्यावर तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असं लागणार आहे आणि या पदासाठी 18,000 रुपये एवढं मानधन इथे दिले जाणार आहे. अशा प्रकारची सर्व पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर त्याच्यानंतर काही इथे अर्ज भरण्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या PDF मध्ये पाहून घ्यायच्या आहेत. तर बघा तुम्हाला ही जा फॉर्म जो असणार आहे 13 तारखेपासून 4/9 पर्यंत तुम्हाला म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत इथे भरता येणार आहे आणि ही जे पदे असणार तुम्हाला इथे सर्व कागदपत्रे उल्हासनगर महानगरपालिकेत वॉर रूम 2रा मजला आहे, इथे स्वतः किंवा कुरिअरने देखील तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा इथे पात्रता व शारीरिक स्थितीमध्ये तुम्हाला इथे अनुभव व उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी इथे प्राधान्य दिले जाणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे जास्तीची तुम्हाला एज्युकेशन डॉक्युमेंट्स पण ते जोडायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथे एक्स्ट्रा प्राधान्य दिलं जाईल. तर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आणि त्याच्यानंतर वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता. सामान्य उमेदवारासाठी किमान 18 वर्ष लागणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर अर्ज व कागदपत्रे जे असतील, अर्ज करताना पदाचे नाव, सामाजिक आरक्षण प्रवर्ग, हे सर्व माहिती तुम्हाला ते व्यवस्थितपणे भरायचे आहे. रजिस्ट्रेशन सादर करणे इथे बंधनकारक राहणार आहे. त्याच्यानंतर बाकीची सर्व माहिती तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. आता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे तर बघा इथे 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला ते 50 गुण घ्यायचे आहेत. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथे 50 गुण प्रपोर्शन काढावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता एक्स्ट्रा असेल तर त्याचे तुम्हाला 20 गुण भेटणार आहेत आणि अनुभव असेल त्याचे 30 गुण. अशा प्रकारे एकूण 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे आणि डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट लागून इथे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन केलं जाणार आहे, म्हणजे गुणांकन पद्धतीनुसार तुमचं ते सिलेक्शन केलं जाणार आहे. तर सर्वांनी सर्व कागदपत्रे ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहेत. तर बघा याच्यामध्ये कोणती कागदपत्रे तुम्हाला इथे जोडायची आहेत. बघा पूर्ण माहिती भरलेला फॉर्म जोडायचा आहे. वयाचा पुरावा 10वी गुणपत्रक त्याच्यामध्ये लागेल. शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे जोडायचं आहे. सध्याचे पासपोर्ट आकारचे 2 फोटो तुम्हाला इथे लागतील. आधार कार्ड, पॅन कार्ड
अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल असल्यास राजपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र जोडायचं आहे. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र इथे कंपल्सरी आहे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला इथे लागणार आहे आरक्षणातून फॉर्म भरायचा असेल तर. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट इथे लागेल. शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये काम केल्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र इथे लागेल. MSCIT प्रमाणपत्र असेल तर इथे लावायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र पण तुम्हाला ते द्यायचं आहे. ह्या जे 2 गोष्टी असतील तुम्हाला या PDF मध्ये इथेच पुरवलेल्या आहेत, तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे. आणि अर्ज आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून तुम्हाला इथे सादर करायचे आहेत. आणि लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव, पदाचे नाव इथे नमूद करायचं आहे. तुम्हाला हा फॉर्म इथे भरायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना पाहण्यासाठी भेटणार आहे. तर हा अर्जाचा नमुना तुम्हाला PDF मधून डाउनलोड करून इथे घ्यायचा आहे. आणि ते सर्व माहिती तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते तुमचं पद इथे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ते सर्व शैक्षणिक अर्हता इथे सर्व गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहेत. पास झालेले वर्षे, टक्केवारी, श्रेणी, विद्यापीठाचे नाव, सर्व गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत. इथे अनुभव प्रमाणपत्राबद्दलची सर्व माहिती तुम्हाला इथे जोडायची आहे. कधी काम केला, कधीपासून कधीपर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यानंतर ही सर्व माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार. आणि तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडलेले तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स इथे मेन्शन करायचे. तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स इथे जोडलेले आहेत सर्व गोष्टी इथे. आणि त्याच्यानंतर बघा हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे PDF मध्ये पुरवलेलं आहे. तर हा नमुना तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला हा नमुना इथे भरून अर्जासोबत जोडावा लागणार आहे. त्याच्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र पण तुम्हाला इथे जोडायचे आहे. याला पण तुम्हाला प्रिंट काढून हा भरून तुम्हाला इथे जोडायचं आहे. इथे तुम्हाला ठिकाण, तुमचं कधी फॉर्म भरतात ते ना, तुमचे नाव टाकून तुमचं इथे स्वाक्षरी करायची आहे. तर अशा प्रकारे ही सर्व गोष्टी तुम्हाला इथे या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर NHM अंतर्गत पदभरती तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. 4 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. तारीख आणखी आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी ते अर्ज करायचे आहे. स्टाफ नर्सच्या पदासाठी तुम्हाला जवळपास 50च्या जवळ आसपास तुम्हाला इथे पदे पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर खूप चांगल्या जागा तुम्हाला पण इथे पाहण्यासाठी भेटून जातील. बाकीच्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे कव्हर केलेल्या आहेत. तरी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व माहिती आपण इथे पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनीच आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.